नमस्कार. तर सगळ्यात पहिला प्रश्न, कसे आहात तुम्ही? म्हणजे लग्नाचा सीझन कसा चालू आहे आणि आत्ताच्या सीझनमध्ये मेकअप कसं काय टिकताय? लास्ट व्हिडिओला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणखी देत राहा. असं जेव्हा होतं ना, मला प्रचंड आवडतं आणि सर्वांना थोडा इतक्या एफर्ट्स नंतर जर काही मिळालं तर त्याची आणखी आवड किंवा आनंद इतका असतो की तो शब्दात सांगू शकत नाही. तोच मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, पण मला खूप आनंद झाला आहे. थँक्यू सो मच. तर आजचा विषय ना, त्याच्यामागची थोडी स्टोरी सांगते. काल माझ्या आईला कोणत्यातरी लग्नाला जायचं होतं आणि तिने मला वेळेवर सांगितलं की आता मला मेकअप करून दे. तर माझ्या लक्षात आलं की अरे, जेव्हा एखाद्या वेळेने खूप घाई होते आणि आता आपल्याला मेकअप तर करायचं आहे, म्हणजे छान तर दिसायचं आहे, पण खूप लिमिटेड टाईम आहे. कारण की वडील असो, भाऊ असो, हा इतका घाई करतो, चला 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 चला. त्याच्यामध्ये मेकअप करून जाणं हे प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे, पण टाईम लिमिट असते. तर अशा वेळी अगदी मोजक्या प्रोडक्ट मी तुमच्यासाठी आणलेले आणि अगदी लिमिटेड टाईममध्ये अगदी 10 मिनटात तुम्ही हा मेकअप करू शकता. पण मी तुम्हाला आधी सांगते, कारण की माझी बडबड जास्त असते, तर व्हिडिओ थोडा लॉंग टर्म असेल, पण जे मेकअप असेल ते 10 मिनटातच झालेलं असेल. त्यामुळे कमी पैशामध्ये मेकअपचे प्रोडक्ट घेऊन तुम्ही अगदी 10 मिनटात आणि मिनिमम एकदम मला 5 किंवा 6 असे प्रोडक्ट आहे जे तुम्ही यूज करून अगदी छान मेकअप करू शकता. तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सर्वात पहिले ना, कोणतेही मेकअप करण्याच्या आधी जेणेकरून आपल्या केसांना कोणतेही मेकअप प्रोडक्ट लागणार नाही याची प्रचंड काळजी घ्यायची. कारण की त्याच्यानंतर आपण वॉश करू शकत नाही. त्याच्यानंतर आपण हेअरस्टाईलिंग जर आधी केलं असेल तर खूप चांगल्या प्रकारे असतं, पण मी शक्यतो हेअरस्टाईल नंतर करते, जेणेकरून मग तो मेकअप सेट तेवढ्या वेळात जोपर्यंत आपण आपली हेअरस्टाईल करून घेतो. तर पहिले थोडंसं मेकअप लागू नये म्हणून मी अशा छोट्या पिना मिळतात, या इथे टक करून घेईल केसांना, जेणेकरून केस समोर येणार नाही. त्या गॅपमध्ये आपण मेकअप करू शकतो, जेणेकरून हा भाग तर आपला दिसणार आहे हे आपल्याला माहिती आहे. मी फक्त फेस वॉश करून आलेली आहे, बाकी काही लावलेलं नाही. आता सगळ्यात पटापट आज थोडी बडबड कमी करूया आणि कामाकडे जास्त लक्ष देऊया, जेणेकरून आपलं मेकअप पटकन होईल, तुम्हाला सुद्धा अंदाज येईल. पहिले आपण मॉइश्चरायझर लावून घेऊया, जेणेकरून चेहरा मॉइस्ट राहील. मी तुम्हाला आधीच सांगते, मला पूर्ण माहिती तुम्हाला द्यावी लागते, त्यामुळे व्हिडिओचा फॉर्मॅट हा खूप लॉंग असू शकतो, पण मेकअप 10 मिनिटातच होतं. तर हे आहे पिलिग्रीमचं ग्लो मॉइश्चरायझर. नेहमी मी या फोकसमध्ये चुकते, बट माझे प्रेक्षक इतके चांगले आहेत की त्यांना याचा फरक नाही पडत. ते बिचारे चांगले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मेकअपचे प्रोडक्ट बघतात किंवा डायरेक्ट मेसेज करतात. मला तोही मेसेज केला ना प्रचंड आवडतं, मला रिस्पॉन्स द्यायला खूप आवडतं. आणि बस, जितका आपण मॉइश्चरायझर किंवा कोणतीही आधीची स्टेप, मेकअपच्या आधीची स्टेप छान करू ना, तितकं आपलं मेकअप टिकतं. तर ह्या स्टेप नंतर ना थोडं एखादा सेकंद थांबायचं, जेणेकरून मॉइस्ट पूर्ण एकदम मॉइश्चरायझर जे आहे स्किनमध्ये पेनिट्रेट झालेलं असेल. आता यानंतर आपण लगेच आज फाउंडेशन नाही लावणार आहोत, आज फक्त अगदी मिनिमलमध्ये पटापट करायचं आहे. त्यामुळे मी यूज करते आहे ही फॅशन कलरची हाय कव्हरेज कन्सिलर. ही माझ्या स्किन टोनला खूप वेगळा शेड आहे, लाईट शेडमध्ये एकदम डार्क आहे. तर कन्सिलर निवडताना हेच करायचं की पटापट ते कन्सिलही झालं पाहिजे, ते फाउंडेशनचंही काम केलं पाहिजे. त्यामुळे जोही शेड असेल तो थोडा डार्कर घ्या. अगदी मोजके एरिया, जर तुम्हाला डार्क सर्कल असेल तिथे लावा, पिंपल्स असेल तिथे लावा. कोणता भाग कन्सील करायचा असेल
पण लावल्यानंतर आता एक जी ट्रिक असते ती म्हणजे जो हाही आपला स्पंज असतो तो कधीही थोडासा मॉइस्ट असला पाहिजे, म्हणजे थोडासा का होईना तो ओला असला पाहिजे. जर हा सुकलेला असेल तर हा ना प्रोडक्ट पिऊन घेतो स्वतःच. त्यामुळे थोडासा मॉइस्ट असला की हा तितक्या छान प्रकारे काम करतो. अगदी प्लेन जो बेस असतो तो देतो. लगेच त्याला अगदी हलक्या हाताने फक्त टॅप करायचं, असं असं घासायचं नाही. बस एवढा बेस आपल्याला हवा असतो आणि तो आपला झालेला आहे. बस फाउंडेशनची गरज पडती आहे नाही पडत आहे, तुमचं यानेच काम झालेलं आहे. आणि किती वेळ लागला ना, नाही लागत. बेस झालेला आहे. लगेच तुम्ही मला सांगा की एवढ्या बेसला तुम्हाला किती वेळ लागतो. नाही लागत, आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की पटापट होते. माझी बडबड असल्यामुळे तुम्हाला तुला समजून सांगायचं, त्यामुळे थोडासा व्हिडिओ लॉंग जाईल. एक स्टेप मी विसरली की लगेच ना जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावतो स्किन लिप बाम लावून घ्या. मी प्लमचं यूज करते आहे. जेणेकरून ना ते जेव्हा आपण लिपस्टिक लावू ना ते आपले जे पण लिप्स असेल ते मॉइस्ट असेल, त्याने लिपस्टिक आणखी छानरित्या लागले जातं. म्हणजे ह्या छोट्या टिप्स असतात आणि ह्याच आपल्याला माहीत नसतात. इतका मेकअप झालेला आहे. बस आता यानंतर लगेच आपल्याला करायचं आहे पावडर. हे जे मी एवढं बेस केलेलं आहे त्याला लॉक करायचं काम, जेणेकरून ते उन्हाळा असो कोणताही ऋतू असो निघणार नाही. आणि त्यासाठी मी यूज करते आहे लॅक्मेची रोज पावडर विथ सनस्क्रीन. ची हालत बघा, बट हे खूप छान प्रोडक्ट आहे. थोडा रोज पावडरीमध्ये आहे, म्हणजे प्रत्येक स्किन टोनला जाणार आहे. जेणेकरून तुम्ही याला लूज पावडर प्लस सनस्क्रीन म्हणजे दोन्ही गोष्टीचं काम करतं. याला मी अशा प्रकारच्या स्पंजने याला ना असं फोल्ड करून घ्या, म्हणजे जिथे जिथे इथे हा असा एकदम स्मूथली फिनिशिंग देईल. जे एकदम कोपऱ्यात जाऊन आपले आय जो एरिया असतो तो अगदी वेगळ्या शेपमध्ये असतो, त्यामुळे तिथपर्यंत जायला अशा आकाराने. आणि जेव्हा तुम्ही फेसला लावता आहे पटापट तिला विसरायचं नाही, नाहीतर फरक लगेच जाणवतो की मेकअप केलेला आहे. मेकअप केलेला आहे हे तर कोणताही मेकअप असो हा मेकअप केलेला जाणवतो. बट जर डिफरन्स दिसला तर ते खूपच वेगळं दिसतं. म्हणजे हा कलर टोन आहे बाबा या पोरीचा किंवा बाईचा असं एकदम प्रकाशाने जाणवतो. ते आपल्याला जाणून असतं द्यायचं, त्यामुळे विसरायचं नाही. इतका जो कॉम्पॅक्ट मी केलेला आहे आणि बस मला इतकंच हवं आहे. आणि आपल्याला इतकंच हवं असतं, उगाच खूप प्रोडक्ट आहे म्हणून लावायचे असं नाही करायचं. एकदम मिनिमलमध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्यानंतर आपण आपल्या डोळ्यांचा एरिया म्हणजे एकदम पटापट जर एकदम बेस्ट मी तुम्हाला सांगते. वेळ नाही आहे, कमी बजेट आहे, कमी प्रोडक्ट वापरायचं आहे, हे पॅलेट वापरा. हे आहे स्विस ब्युटीचं अल्टिमेट शॅडो पॅलेट. आणि ट्रिक सांगते, ब्रशची गरज नाही, आपल्या बोटाने आपण पटापट. तर मी शेड घेते आहे पिंकिश टोनमध्ये माझं आहे, त्यामुळे थोडासा घेऊन बस लगेच आपल्याच बोटाने हलक्या हाताने फक्त त्याला बस इतका इफेक्ट तुम्हाला हवा असतो. आणि बस गरजच नाही आहे की खूप मेकअप करायचं आणि बरेच प्रोडक्ट वापरायचे आहे, बस इतकं. आणि त्याच्यावरती बस कोणताही एक शिमर कोट लावून द्या. झालं.
फक्त या प्रोडक्टला किती वेळ लागला आणि लावायला किती वेळ लागला मला फक्त एवढं सांगा. पटकन झालं की नाही? आणि तुम्हाला वाटतंय कुठे कुठे एकदम पॅचेस पडले आहेत, तर लगेच हातानेच फक्त त्याला तुम्ही फैलू शकता, म्हणजे पसरू शकता, जेणेकरून ते इक्वल अमाऊंटमध्ये दिसेल. आणि हे इक्वल अमाऊंटमध्ये दिसतंय. नेक्स्ट प्रोडक्ट असते आणि ते तुम्हाला मी प्रचंड सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगितलं आहे की हे एक प्रोडक्ट जे तुमच्या संपूर्ण स्किनला, तुमच्या प्रत्येक मेकअप लुकला खूप छान बनवतं, ते म्हणजे आयब्रो डिफाईन करणं. 2 प्रोडक्ट सजेस्ट करते. एक तर पेन्सिल वापरू शकता, एक तर अशा प्रकारची पॅलेट वापरू शकता. नाही पॅलेट वापरायची असेल तर तुम्ही पेन्सिलसुद्धा वापरू शकता. जे तुम्हाला कन्व्हिनियंट आहे, जे तुम्हाला लवकर इझिली करता येतं ते तुम्ही वापरू शकता. मला पेन्सिलपेक्षा मी पॅलेटने खूप लवकर करू शकते, त्यामुळे मी पॅलेट यूज करते आहे. तुम्ही पेन्सिल यूज करू शकता. बस या प्रकारे स्पूलने आकार द्यायचा, ब्रश घ्यायचा, पटकन डिप करायचं, हातावर थोडं लावायचं जेणेकरून जास्त एक्सेस येणार नाही. आणि बस. कधी पण ना आयब्रो ही समोरून जास्त नसते, मागे त्याचा डार्कनेस जास्त असतो, त्यामुळे जास्त गधड करायचं नाही. नंतर दारासिंग सारखे आयब्रो व्हायला कोणीही आपल्याला रोखू शकणार नाही. बस अशा प्रकारे जेव्हा आपल्या इकडचं फिलअप झालेलं असतं ना, जे कमी प्रोडक्ट उरलं असतं किंवा नसतंच उरलं, तेव्हा समोरच्या ठिकाणी यायचं आणि बस इतकं त्याला पूलने एक शेप देऊन द्यायचा. आधीचे कसे होते आणि आताचे कसे होते तुम्हाला लगेच फरक इन्स्टंटली जाणवतो. आयब्रो डिफाईन केल्यानंतर लुक किती छान येतो. लास्ट प्रोडक्ट असतं कोणतीही लिपस्टिक लावणे. मी तुम्हाला सजेस्ट करते की कोणताही स्किन टोन असो, काही असो, पिंकिश किंवा न्यूड टोन हे असे टोन आहे जे प्रत्येक स्किन टोनला, प्रत्येक सीझनला, प्रत्येक वेळी, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, कोणताही कार्यक्रम असो जातो. आणि मी आज यूज करते आहे प्रचंड रिझनेबल प्राईसमधली लिपस्टिक. ही आहे स्विस ब्युटीची शेड पिंक ब्लॉसम. आणि लावताना ट्रिक अशी की होठं थोडेसे जेणेकरून हा शेप आपल्याला मिळेल. बघा, नॅचरल टोन आहे, हाताला लागलेलं असतं, लगेच गाला लावायचं. हा जुगाडूपणा नेहमी मी तुम्हाला मेकअपमध्ये सांगते की लिपस्टिक हे ब्लशचं कामसुद्धा करतं. जितका नॅचरल तुम्हाला इफेक्ट हवा असेल तितकं तुम्ही ते ब्लश लावू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही कमी 10 मिनिटात अगदी मिनिमल प्रोडक्ट जे अगदी 500च्या आतमध्ये होते प्रोडक्ट यूज करून तुम्ही एकदम मिनिमलमध्ये आणि पटापट, आपला हेतू होता की लवकर मेकअप झालेलं पाहिजे, ते छानसुद्धा दिसलं पाहिजे आणि ते दिसते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हेच प्रोडक्ट वापरले पाहिजे असं नाही, बट हे प्रोडक्ट खूप रिझनेबल प्राईसमध्ये आहे आणि खूप चांगला वर्कसुद्धा करतं, म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे. पण तुम्ही इतकं मेकअप करून कोणत्याही लग्न समारंभात जाऊ शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा प्लीज, आणि आपली फॅमिली वाढवा, जेणेकरून खूप छान मला वाटेल आणि तुम्हालासुद्धा या प्रत्येक व्हिडिओचा आनंद घेता येईल. तर आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल, हे प्रोडक्ट आवडले असेल. आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळेल एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.